सुरुवातीची बातमी भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर त्यांनी आक्षेप घेतलाय। दरम्यान यानंतर चांगलंच राजकारण तापलंय। चित्रा वाघ यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर ठाकरे गटानेही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलंय। उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। ज्या बाई मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही। ठाकरे गटाच्या एका प्रचार कॅम्पेनच्या जाहिरातीवर भाजपच्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलाय। ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराविरोधात जाहिरात बनवण्यात आली आहे। त्यात एका पॉर्न स्टारनं पात्र साकारल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय। दरम्यान चित्रा वाघ यांच्या आरोपांना ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं। उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। हा फोटो तुम्ही पाहू शकता। हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत। हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू ॲप या उल्लू ॲपवरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत। महाराष्ट्रामध्ये पब पार्टी आणि पॉर्न असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत। ज्या बाई मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही। काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का? घेतला पाहिजे त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसा काय प्रचार करू शकतात आता। कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात। मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून। चित्रा वाघ यांनी केलेल्या दाव्यानंतर आदित्य ठाकरेंनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय। तर अनिल परबांनी देखील चित्रा वाघ यांनी जाहिरातीवर घेतलेल्या आक्षेपानंतर सडकून टीका केली आहे। त्या रेवण्णावर काय बोललेत? रेवण्णाचं आपण पाहिलं असेल कर्नाटकामध्ये त्याच्यासाठी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी जाऊन प्रचार केला। ते कुठे जर्मनीला पळालेले आहेत। एक तरी अजून काही भाजपकडून कोणी काही बोललंय का? म्हणजे दुसऱ्यावर बोट टाकण्याच्या आधी ज्यांनी अनेक महिलांवर बलात्कार केलेला आहे त्याला पकडणं गरजेचं, त्याला तुम्ही तिकीट दिलेलं आहे। भाजपने एक आरोप केला आहे की जे ऍड केला आहे त्यामध्ये जो स्टार वापरण्यात आला आहे तो पॉर्न स्टार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे। तुम्ही त्याची शहानिशा केली का? आणि शहानिशा केली तर चित्रावाघचे आरोप नाही, मला याच्या बाबतीतली माहिती नाहीये, परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉर्न स्टार कोण कोण आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटतं। प्रज्वल रेवन्नानी अनेक महिलांवर अत्याचार केलाय, त्यावर चित्रा वाघ काही बोलणार का असा सवाल उपस्थित करत प्रियंका चतुर्वेदींनी चित्रा वाघ यांचा समाचार घेतलाय। जो एक्टर जो पॉर्न कैंडिडेट आपने खड़ा किया है, जिन्होंने हजारों की संख्या में महिलाओं का उत्पीड़न किया है, उसके बारे में आपका क्या विचार है? कोई प्रधानमंत्री और ये भाजपा के लोग जो मुंह खोलते हैं उनसे पूछे। प्रधानमंत्री माताओं और बहनों के बारे में बात करते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये प्रज्वल रेवन्ना के बारे में क्यों नहीं बात की है? उसी आदमी के वीडियोस फोन से मिले हैं जिसको इन लोग फरार करने का काम किया है। वो फ्रांस में मजे ले रहा है और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं। शर्म करो, डूब मरो। उद्धव ठाकरेंच्या प्रचार कॅम्पेनच्या एका जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर चांगलंच राजकारण तापलंय। दरम्यान यानंतर ठाकरे गटानं देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देत काही सवाल केले आहेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।